गव्हाच्या फळामध्ये गहू जो उगवतो म्हणून मका उगत नाही हो. आपल्याला कोण काय बोलतेली म्हणून विचार टकुऱ्याचा बधीर करून आपण काय करणार आहे तेवढं लक्ष द्या. कारण की आपल्यावर टकुऱ्यावरती वेळ आहे म्हणून काय कोण सावरायला येणार नाही. कारण की जी वस्तू पिरली तीच उगवणार आहे आणि जी मेहनतीनं कष्ट करतो त्याला सक्सेस झाल्याविषयी ती राहणार नाही. हे कधीही खरं आहे. म्हणून आपण काय करतोय ह्याकडे लक्ष द्या. कारण की दुसरी लय बोलतील म्हणून त्यांचा लय विचार करण्यात माझे नाही. कारण की आपल्याला का नाही गहू पेरला म्हणून गहू उगवतोय नाही सीताफळ उगवणार आहे. तसं उभ्या आयुष्यामध्ये आपलं डोळ्यातलं पाणी आहे ना जवळचीच बघणार आहे ती आणि अशी अशी करून हसणार आहे ती. म्हणून आपण काय करायचं माहिती आहे का, त्यांच्या उरावरती आपण ज्या क्षेत्रात उगवलंय तिथं नुसता जाळण धूर करून ठेवल्याशिवाय माया भावानं सुटी द्यायची नाही. कारण की आपल्यावरती मायबापानं गरीबी असली तर आपल्याला श्रीमंती आणायची, स्वतःच्या हिमतीवरती दम ठेवा. कारण की दुसरी म्हणणार नाही ती तू श्रीमंत हो आम्ही गरीब राहतो. कारण की त्यांना पडलंय की ह्यापाशी पैसा येऊ नये, ह्याच्यापाशी काय येऊ नये, ह्याच्यापाशी काय येऊ नये. कारण की आपण नाही काय केलं म्हणलो आणि ते बघू कसा करतोय काय. म्हणून आपण पैसा कसा कमवायचा ती टकोऱ्यानं कमवायला शिका. कारण की वाईट वेळ असली ना स्वतःवरती तर वाईट वेळ असली म्हणून ती म्हणणार नाही ती कोण, चल बाबा तुला मी 10,000 लाख रुपये देतो, चल तुला देतो 2 लाख रुपये. कारण की त्यांना ना स्वतः चांगलं व्हायचं आहे, स्वतः चांगलं व्हायचं आहे आणि दुसऱ्याची कसं पण होईना, कसं पण होईना. म्हणून आपण काय करायचं माहीत आहे का, त्यांच्या उरावरती माझ्या भावानो आपण त्यांच्या उरावरती काय करायचं प्लॅन करायचा पुढचा. ती 1 नंबर करत असली आपण 2 नंबर करायचा. कारण की एवढं टकुऱ्यात ठेवायचं. आणि मी सगळ्यापेक्षा माझा विचार आहे ती सांगतो. माझं काय 18 वर्षाची पूर्ण माहिती, वयाच्या 15 वर्षापासून कोण कशा लायकीचं आहे कोण कसं नाही सगळं ओळखलं. अहो खिशात 20 रुपये नव्हतं तर 10 वेळा मागितलं तर 1 रुपयासुद्धा किंमत नाही आपल्याला. आणि आता तीच म्हणते ती मला लगा तो इतकं कसं काय लागा हे भेत नाही. अहो एकटा उभा राहायची हिंमत ठेवतो, कुठल्या आयऱ्या घाबरत नाही. खचून जायचं वाटलं काय, अहो उत्तर द्यायची ती प्रत्येकाच्या तोंडावरती. वाईट वेळेस स्वतःनं मजा लई घेतली माझी, वाईट वेळेस मजा घेतली बापाची. म्हणून एवढं लक्ष ठेवायचं माझ्या भावासारख्या दोस्तांनो आणि सहपरिवारमधल्या सगळ्यांना पण ऐका तुम्ही. कारण की आपली मजा घेताना दुसरी कोण नसते ती बरं का, जवळची असते ती. कारण की आपल्याला शेतामध्ये ऊस आलाय म्हणून त्याला पुढची प्रोसेस काय तर करावं लागणार आहे. आणि ऊसाला ड्रिप तर करावं लागणार आहे. आणि ऊसाला जरी ड्रिप नाही केलं तर भिजवावं लागणार आहे. इकडं पाणी ड्रिपचं किती त्याला चांगलं होणं आणि भिजवण्याला किती फरक आहे. भिजवताना स्वतःच टायमिंग जातोय आणि ड्रिप केल्यावरती उशीर लागतोय पण गार होतंय. तसं उभ्या आयुष्यामध्ये स्वतःच्या पायावरती चालता चालता दुसऱ्याचा विचार केला का आपलं टकुरीचं पटांगण होतंय. आणि स्वतःचं आपण नाही कुणाला कळून दिलं ना, आपण दुसऱ्याला नाही कळून दिलं ना, आपण जिंदगीमध्ये सक्सेस झाल्याशिवाय राहत नाही. कारण की त्यांना पाहिजे तेवढंच ही मोठ्या होणी आमच्यापेक्षा ही बारकाच राहावा. बंगल्यावर बंगला काढायचा आहे ना, तुम्ही काढता आम्ही पण काढू, आम्ही गरीब आहे ना तर काढू. एवढं लक्ष ठेवायचं माझ्या भावासारख्या दोस्तांनो. तुम्हाला किंगल वाटत असेल कारण की मायबापाचं एकदा वाईट वेळेस बघा अक्षरशः उन्हामध्ये असल्या रानामध्ये दगडं कामं असली ती रात दिवस केलं नाही. ओसानी गवतं काढली का तर पैसे जाते तर अक्षरशः रात दिवस सकाळ उठलं का पोटाला चांगलं खाल्लं नाही, गचा वाचा खाल्लं. हे सत्यच परी सांगतो मी. आणि वाचा कामाला गेली पण याचं स्वयंपाक करायचं झोपायचं उठायचं जायचं. पण मायबापाला असतं माझं पोरगा काय तर करल. ही कधीही खरं आहे. माझा पोरगा काय करतंय तर ही फालतू हिंडते, फालतू काय करायचं. तुला माझ्या भावासारखे दोस्ता तू ही जिंदगी जर बदलायची असेल ना तर एका सेकंदात सबस्क्राईब आणि फॉलोअर्स लाईक करायला विसरू नको. कारण की आपण म्हणणार नाही कुणाला धर माझ्याकडून पैसे तुला 10,000 रुपये आणि ते मला पुन्हा त्याला 90,000 रुपये दे. आपण त्याचं वाटल्यास याच मागणार परंतु त्याला सुट्टी देणार नाही. तसं उभ्या आयुष्यामध्ये याजाचा कर्जानं केलेला की सगळा स्वतःला करावं लागतं. मायबापाला पण मदत करावं लागते. म्हणून तू ह्या भ्रमात राहून मायबापानं माझ्यासाठी काय केलं, तू यासाठी नाही काय करत होती, तू यासाठी वाईट वेळेस साथ देते ती ह्याचा आनंद मानाचा. कारण की तुझं कानामध्ये किडं जरी असलं सगळ्यात आधी तुला काय करायचं जरी झालं तर तू मायबापाला फोन लावतो बघ. नाही कधीच म्हणणार नाही का तर माझ्या पोराला करते, पोरासाठीच करते ती की रे माझ्या भाव, तू यासाठीच करते ती, माझ्यासाठीच करते ती. म्हणून काय करायचं ती तू लक्ष दे
आपलं आयऱ्या गायऱ्या संग हिंडायचं बंद कर. अजून पण काळ हाय, वेळ आहे, पण तू जिंदगी बदलली असली तर स्वतःला बदलव. कारण की मायबापाला आपल्याला मरेपर्यंत सांभाळायचं आहे र. ते नाही धनुर आहे, नाही गावात आहे, फेकून त्याला वाळलं का त्याकडे पुन्हा लक्ष पण द्यायचं नाही. एवढंच तू तुझ्यापाशी विनंती आहे. मायबापाला सांभाळ आणि जिंदगी बदलायची असली तर स्वतःला विचार करायची, दुसऱ्याचलाही करू नको विचार. तर धन्यवाद, बाय बाय, भेटू पुन्हा. आणि ही सत्य परिस्थिती आहे बरं का. हां.